जय बाळूमामा, जय मनोहर मामा. शेतकरी भावांनो, मी नाना ऊस तंत्रज्ञान. तर आता बघा, ह्या ऊसाला साधारण 2.25 महिना झाला असत्याला. ह्याचा जेटा मोडून साधारण 3 आठवड्याच्या आसपास झाला असेल. ही 6 फूट जोडवळ सरी आहे, 1.25 फुटावर रोप आहे आणि ह्यात 18 फूट पट्टा टाकला आहे मध्ये दाखवेकडं. तर ह्यात शेतकरी भावांनो साधारण 3300 रोपं म्हणजे 3,500 रोपं मी टाकले ती. तर आज शेतकरी भावांना मी वारंवार काय सांगत असते की बाबा हो, थोडा ऊस पातळ करा. इकडे येऊन दाखव, थोडा ऊस पातळ येऊन करा. थोडा जर ऊस पातळ केला तर त्याचं फुटवं कसं टिकतात आहे. आज शेतकरी भावांनो एका एका बेटाला 20-20 फुटवा तयार आहे. आता ह्याला 18 फूट अंतरमध्ये असल्यामुळं बघा, ह्या फुटव्याची साईज, फुटव्याची संख्या का आहे, कशी आहे बघा. छत्री तयार झाली बिळात बघा शेतकरी भावांनो, दाखव जवळनं. तर तुम्ही सांगा, हे फुटवं बघा, तुम्हीच फुटवं मोजा. मग आता जर समजून चला शेतकरी भावांनो, ह्याला 20-30 जर फुटवं ठेवलं आणि 20-30 फुटवं जर ठेवलं तर 3,000 रोपं जर तुम्ही धरली तरी तुम्हाला सांगतो 3-90,000 फुटव्याची संख्या तुम्ही रानात टिकवू शकता शेतकरी भावांनो. आज तुम्ही बघा, इथं 18 फूट अंतरमध्ये मोकळी हवा खेळत असल्यामुळं, 18 फूट मोकळी हवा राहिल्यामुळं ह्यातला एकही फुटवा जाणार नाही. आज ह्या एवढी फुटव्याची संख्या झाली, 20-20 म्हणलं तर 20-60,000 फुटव्याची संख्या तुम्ही कमी जास्ती धरा. 60,000 जर असतील ना, अजून जर 10 जरी फुटवं फुटलं तरी तुम्हाला शेतकरी भाऊ सांगेन मी की 50,000 ते 1,00,000पर्यंत तुमच्या ऊसाची संख्या, फुटव्याची संख्या टिकत असते. साहजिक जर 1,00,000 जर ऊसाची संख्या झाली, ह्याला ग्रोथ कसा आहे बघा शेतकरी भावांनो. ह्याला आजपर्यंत भूमी चार्जरचा 2 वेळा 2 डोस झाल्यात आहे, मायक्रोन्यूटनच्या 2 फवारण्या झाल्यात आहे, 1261 अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, काय भूमी चार्जरची खतं बोडाने टाकले ती, काय थोडंफार 9-24 टाकलं आहे, थोडा युरिया टाकला आहे, थोडं मॅग्नेशियम टाकलं आहे, अमोनियम टाकलं आहे. असं ह्याला आतापर्यंत शेतकरी भावांनो 2.25 महिन्याच्या काळामध्ये ह्याला कमीत कमी 6 डोस झाल्यात आहे. आज मी काय तुम्हाला सांगेन की 6 डोस जर झाला असेल, ह्याचं जर बाळसं जर असं तुम्ही टिकून ठेवलं तर ह्याची साईज हे का खाली दाखव एवढं बघा. ह्या फुटव्याला ग्रोथ कसा आहे, ह्याच्यात कांड्याची संख्या बाहेर कसं येत आहे. म्हणून शेतकरी भावांना मी वारंवार काय सांगत असतो की नाना तंत्रज्ञान नेहमी तुम्हाला काय सांगत असते की बाबा 6 फूट जोडवळ सरी घ्या, 12 फूट पट्टा घ्या. 1 एकरात 4,000 रोपं टाकून देतो, पण मी माझ्या स्वतःच्या रानात 3,500 रोपं ह्या शेवग्या आणि पेरूमध्ये आंतरपीक करून केले ती. तर ह्याची जी साईज आहे, इकडे दाखव बघा, हो का, ह्याची जी साईज आहे शेतकरी भावांनो बघा. ह्याला रिझल्ट कसा आहे, अजून कोंबार कसं खाल्लं निघतं ते, अजून कोंबार किती निघणार आहे. तर म्हणून लय दाट ऊस करून शेती चांगली होत नसती, किंवा लय दाट ऊस करून ऊस चांगला येत नसतो. म्हणून शेतकरी भावांनो, दुसरी गोष्ट शेतकरी भावांनो, एक थोडी माझ्यावर तुम्ही एक अशी कृपा करा की फोन करत असताना फोन थोडं मर्यादित करत चला. फोनवर जर तुम्ही कितीतरी उशीर बोलत बसला तर मला दुसरा फोन घ्यावा लागत असतो, किंवा दुसरा फोन मागं पडलेला असतं. तर माझं दिवसभर डोकं दुखतं, दिवसभर सारखं असं बाणबाण होतं. इथं आलेल्या शेतकऱ्याला मी भेटायचं, शेतकऱ्याच्या रानात प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय नाना इथं ऊस लावायच्या प्लॉटवर यावं, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय रानात भेटावं. जाईल तिथं शेतकरी गोळा होत असते ती, तिथं शेतकरी वाट बघत असते ती. मी एकटा आहे, माझ्या मागं बघायला कोण आहे, माझा पोरगा व्यावसायिक असल्यामुळे तो पण इथं नसतो. तर साहजिक मी पण शेतकऱ्याची समस्या जाणून घेत असतो. मला पण वाटतं शेतकऱ्याचा बोलत बोलत फोन कट करायला नको, पण ना इलाजाने मला ती फोन कट करावा लागतो. परत शेतकऱ्याला वाटतं की याला नाना थोडा फुगीर आहे, असं काय लोकांना वाटत असेल तरी पण मी 99% 100% तुमचं फोन उचलायचा प्रयत्न करत असतो. पण फोन उचलत असताना पुढं जर शेतकऱ्याने काय काम असेल तरच फोन करत चला. मोकळ्यात काय काम नसताना जर फोन करत बसला तर माझ्या डोक्यात जास्त ताण येतोय. आता शेवटचा फोन रात्री तुम्हाला माझी कॉल लिस्ट बघा, शेवटचं फोन 11 वाजेपर्यंत येत होतं. म्हणजे मी सकाळी 6ला पहिला आज फोन आला आहे आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत फोन आला. तर मी पण माणूस आहे, मी इथनं पुढं माझा देह हा शेतकऱ्यासाठीच मी अर्पण करणार आहे. पण शेतकरी भावाने थोडा थोडा विचार करत जा. फोनवर बोलत असताना थोडक्यात बोला. ना इलाजाने मला ती फोन कट करावा लागतो. पुढचं जर तुम्ही बोलत राहिला तर परत मला पूर्ण कोण माणूस बोलत असतो काय माहीत नसतं. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी सुद्धा फोन करत असताना थोडं मापात बोलत चला. काम असेल तरच फोन करत चला, आणि फोनचं पण थोडंसं टायमिंग ठेवा. प्रत्येकाला मी नाही सांगू शकत. आज एका जागेला मी लागण केली तर तिथं दुसरा माणूस येत असतो, तिथनं चर्चा होत असते, कुणी कोणाकोण नंबर घेत असते, ती माझ्याकडून सारखं वारंवार नंबर जात असतं. तर त्याच्यामुळं माझ्या डोक्यात जास्त ताण येतोय. साहजिक मला शुगर वाढते.
त्यामुळे शेतकरी भावाने पण थोडासा फोनवर बोलत असताना महत्त्व ठेवा. बेण्याच्या गाड्या खाली होत असताना शेतकऱ्याने थोडं सहकार्य करत चला. जर एका गाडीवाल्याला जर 2-2 तास जर तुम्ही तिथं रोखून ठेवलं, थांबवून ठेवलं, तर त्याला पुढची रोपं खाली करायची असते, पुन्हा नर्सरी कॅरेट घेऊन जायची असते, दुसऱ्या शेतकऱ्याला हे करायचं असतं. त्यामुळे पेमेंटला 2-2 तास गाड्या अडकून ठेवायच्या. थांबा, आलो बँकेतनं, आलो हे करून आलो. तर शेतकरी भावाने थोडी कृपा करा. आज मी तुम्हाला ऊस लावून देते म्हणजे मी पण नुसतं ह्याच्या मागचा उद्देश नाही की पैसे कमी ना, मला पण ह्या शेतकऱ्याची जनजागृती करायची शेतकरी भावांनो. म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक गोष्टीला थोडीशी मर्यादा ठेवा. ना हा गाडीत आता बाबा समजा एका शेतकऱ्याला 8,000 रुपये दिले तर त्याला एखाद्या कॅरेट आम्ही प्रमाण टाकलेलं असतं, त्यातले गाडीतले 4-4 कॅरेट शेतकऱ्यांनी खाली काढून घ्यायची, त्या ड्रायव्हरला नाहक त्रास द्यायचा, पुढं फुटल्या पाठीला तिथं रोपं कमी पडत असते ती. अशा वादावादी दिवसभर सारखं किरकोळ चालू असतं. ड्रायव्हरने मला फोन करायचा, मालकाने मला फोन करायचा, शेतकऱ्याने मला फोन करायचा. तर थोडं कृपा करून मी हात जोडून शेतकरी भावांना विनंती काय करेन की बाबा हो, अशा ज्या काय गोष्टी आहेत त्या थोड्या गाडी रानात आली की लगे खाली करून गाडी पुढे जाऊन देत जा. थोडं त्या भागात प्रत्येकाला वाटतं की नानाने प्रत्येक आता 20 ठिकाणी आज गाडी खाली होती, मग 20 ठिकाणी मी कुठं लेबर पुरवणार? मी पण माणूस आहे, लेबरची आज काय समस्या आहे तुम्हाला पण माहिती आहे. तर शेतकरी बांधवाने त्या भागातल्या लेबर बघून द्या, त्याची काय असेल ते पगार माझी मी देऊन टाकत जाईन तुम्हाला. अडचण त्याच्यात काय येणार नाही. फक्त आपल्याला एक विजन काय आहे की ह्यात बाबा कमी पाण्यात शेती करायची. आज तुम्ही दाखवा इथं बुडाला सुद्धा वलं नाही, हो का, फक्त बुडं वली आहे ती. इकडे एक ईद हो का माती कुरडी आहे इकडं. तर एवढ्या कमी पाण्यात एवढ्या कमी खातात एवढा चांगला ऊस आणून देतोय. बघा हो का फुटवं, बघा हे छत्री कशी झाली तुम्ही सांगा. फुटव्याला ग्रोथ काय बघा, खालनं बारकी बारकी पिल्लं कशी निघते ती बघा. त्याला जर 10 दिवसाला थोडं आळवणी फवारणी वरनं फवारणी थोडी घेत चला. तर अशा पद्धतीनं जर शेतकरी भावाने हे केले तर आपल्याला एक वेगळी क्रांती घडवायची. फक्त तुम्ही नाहक मला त्रास देण्याचा हे करू नका. तुम्ही पण जाणून बुजून देत नाही. फक्त फोन करत असताना लवकर फोन कट करत जा. थोडक्यात तुमचं काय असेल ते म्हणणं बोलत जा. मला होय होय म्हणून ऐकून घेऊन नाही आला, दुसरा फोन आल्यावर कट करावा लागतो, किंवा जास्त आला की मला फोन कट करावा लागतो. तिथनं पुढच्या माणसाला बेकार वाटत असतं. मी चालू फोन कट केल्यानंतर मला स्वतःचं असं दुःख लागतं बाबा आपल्याकडं माणूस आपल्याला फोन करतो ना आपण कट करतो, म्हणजे आपण बी काय लय मोठं नाही. ह्याचं पण माझ्या मनाला परत चल लागत असते. म्हणून शेतकरी भावांना सगळे सहकार्य करत चला. भविष्यात ह्याचा आपल्याला शेतीचा दिवस चांगला नाही तर जय बाळू मामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.